या बाटसला. अंकित या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्या ठिकाणी रगडची दोन्हीही बाटस त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्वतः विद्यमान अध्यक्ष या लोणेरे असोसिएशनचे वैभवजी टेंबे आणि त्याचबरोबर ती त्यांच्या जोडीला शुभम आपल्याला पाहायला मिळतील. अभिराज लायन्स नाणेफेक जिंकली टीम. विचार केला तर माऊली मोटर्स या सिंगन आणि अबोल टेंबेनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्या ठिकाणी स्वीकारला आणि अभिराज लायन्स संघाच्या बॅटर्स ना त्या ठिकाणी निश्चितच फलंदाजी करण्याकरता आमंत्रित केलंय. येलो आर्मी अर्थातच त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येलो अलर्ट पाहायला मिळतोय टीम अभिराज लायन्स या संघाच्या माध्यमातून. पण येलो आर्मी त्या ठिकाणी एक चांगल्या दर्जाचं खेळाचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? शुभम आणि स्वतः वैभव टेंबे यांच्या माध्यमातून अनुभव बराचसा आहे पण इथंही कस लागणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती जर विचार केला आपण तर सनी आलेत षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरता. एक चांगल्या दर्जाचे मॅच इथं देखील आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच त्या ठिकाणी अमोल टेंबे मागील वर्षी जर विचार केला तर LGPL सीझन 3चं उत्कृष्ट फलंदाजाचा किताब ज्यानं आपल्या नावावरती केला होता. येणाऱ्या उत्तरार्धाच्या काळामध्ये आपल्याला त्याची बॅटिंग पाहायला मिळेल मॅच मध्ये. तर एक काढेकी टक्कर अर्थातच या ठिकाणी पाहायला मिळेल या दोन संघांच्या दरम्यान. एक प्रतिष्ठेची मॅच, एक महत्वपूर्ण मॅच असणार आहे. नॉकआउट पद्धतीची मॅच पाहायला मिळेल. पहिला चेंडू पूर्वार्धाच्या खेळाला इथं सुरुवात होईल. सनी औटद्याप काढायचं होतं यावेळेस फिंगर रोल झाले. तदनंतर ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेर हा चेंडू भरकटला गेले. खराब लाईन आणि लेंथ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच IPL चा हंगाम सुरू आहे. IPL च्या हंगाम मध्ये मयंक यादवला तुम्ही कालच्या दिवसामध्ये पाहिला असेल. मयंक यादव यांनी अफलातून गोलंदाजी त्या ठिकाणी पेसचा नमुना त्या ठिकाणी सादर केला आणि IPL च्या या वर्षीच्या हंगामातला अर्थातच सगळ्यात वेगवान चेंडू त्यांनी फेकला. 156.8 किलोमीटर प्रति अवर्स वेगानं तो चेंडू फेकला गेला होता. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. निश्चितच आज याही LGPL सीझन 4 मध्ये आजच्या दिवसामध्ये असा बऱ्याचशा कारणामुळे आपल्याला या ठिकाणी या मैदानावरती पाहायला मिळतील. येणाऱ्या संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा रोशन जाधव आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतील. बॅकफुटवरती जाऊन पंच करायचा होता यावेळेस स्ट्रेच होऊन फटका खेळायचा होता वैभव यांना. तदनंतर बीट होताना पाहायला मिळतील. एक डॉट बॉल या दरम्यान पाहायला मिळतोय. 2 धावा धावफलकावरती निश्चितच झाल्या आहेत. अर्थातच संत गतीनं त्या ठिकाणी सुरुवात पाहायला मिळते टीम अभिराज लायन्स या संघाची. पण येणाऱ्या षटकामध्ये अर्थातच वैभव टेंबे कशा पद्धतीने आक्रमक होणार, कारण जर विचार केला तर बराचसा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचं एक्झिक्युशन त्यांच्या माध्यमातून होणार का? मागील महिन्यामध्ये आपण पाहिलं असेल रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून महाडच्या चांदे मैदानावरती एक संपूर्ण रायगड जिल्ह्याची प्रतिष्ठेची टुर्नामेंट त्या ठिकाणी झाली होती रायगड प्रेस असोसिएशनच्या माध्यमातून. आणि माणगाव प्रेस असोसिएशननं अर्थातच पत्रकार संघानं चॅम्पियन्स होण्याचा बहुमान मिळवला होता आणि त्या फायनलचा थरार अनुभवण्याकरता मी देखील चांदे मैदानावरती दाखल झालो होतो. आणि त्या फायनलच्या मॅच मध्ये वैभव टेंबे यांनी जी केलेली गोलंदाजी होती ना अफलातून, आणि टीम माणगाव संघाला विजय मिळवून देण्यात त्यांचा खूप मोठा हत्याकांड आता मॅच मध्ये पाहायला मिळाला होता. अर्थातच दोन्ही आकड्यावरती धावफलक मात्र जैसे ते आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. दोन्ही बॅटर्स ना त्या ठिकाणी रोखण्यास सनीला मात्र यश आलंय. यावेळेस लो फुल टॉस, वा आक्रमण चढवलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू सीमा पार जातोय. इथं षटकार येतोय वैभव टेंबे यांच्या बॅट मधून. आलात ना तर हे मैदान म्हणजे उबड धोबड होतं. हौसेला मोल नसतं असं म्हटलं जातं मित्रांनो. खूप सारी मेहनत घेतली आणि
त्याच कारणानं आज लोणेरे गोरेगाव असोसिएशन एवढ्या सुसज्ज मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा हा वार केलाय षटकार. ची सांगता झाले 14 धावा धावफलकावरती आल्यात. पहिला चेंडू भरकटलेला आपण पाहिला, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली, तदनंतर 3 चेंडू हे डॉट बॉल पाहायला मिळाले. पण 5व्या चेंडूवरती वैभव टेंबे यांनी वार केला. 6व्या चेंडूवरती देखील त्यांची ताकद त्यांनी आपली दाखवून दिली आहे. अर्थात बॅक टू बॅक 2 षटकार आले, 14 धावा. संयम तुम्ही पाहिला, तदनंतर त्यांचं आक्रमणही तुम्ही पहा आणि हा आक्रमणाला आता सुरुवात झाली आहे. याच पद्धतीनं जर फलंदाजी झाली ना, ते धावफलक मात्र अतिशय वेगानं पुढे सरसावलं जाईल. सलामीचे दोन्ही बॅटर्स खेळपट्टीवरती निश्चितच आहेत. अमोल टेंबे गोलंदाजी ट्रॅकवरती येतील स्वतः. निश्चितच या षटकामध्ये कशा पद्धतीने ते गोलंदाजी करणार या दोन्ही बॅटर्सना 14 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगल्या दर्जाची ही स्पर्धा त्या ठिकाणी LGPL अर्थातच लोणेरे गोरेगाव प्रीमियर लीग, लोणेरे गोरेगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अमोल राईट मोड द विकेट्स गोलंदाजी करण्याकरता बाटू एंडच्या दिशेनं. क्या बात आहे. कव्हर पॉइंट मधून फटका सजवला, स्टीअर केला अलॉंग विथ द कार्पेट. चेंडू सीमा पार, चौकार पहिल्या चेंडूवरती शुभमच्या बॅट मधून. शेवटच्या 2 चेंडूवरती ते 2 षटकार आले होते पहिल्या षटकामध्ये आणि तदनंतर मात्र शुभमनं देखील आता गिअर बदललाय, शिफ्ट केलाय. त्यालाही ठाऊक आहे स्कोर कार्ड पूर्ण नेणं फार गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगानं एक चांगला कलात्मकतेनं भरलेला फटका पाहायला मिळाला. कव्हर पॉइंट मधून कार्पेटच्या साह्यानं चेंडू अर्थातच बॅकवर्ड पॉइंट मधून सीमा रेषा पार झाला. चौकार आल्या, चौकाराने 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पुढे सरसावले, सफल झाले. तदनंतर आणखीन एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू फरार होत असताना बॅक टू बॅकचा दुसरा चौकार शुभम यांच्या बॅट मधून पाहायला मिळेल. डीजे मास्टर्स सलग 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. 22 या आकड्यावरती धावफलक त्या ठिकाणी जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. अमोल टेंबे कमबॅक करणार काय येणाऱ्या 3ऱ्या चेंडूवरती. पुन्हा त्याच रिझन मध्ये फटका खेळायचा होता, इथं सिंगल कंप्लीट झाली आहे. क्या बात आहे. चांगली रनिंग बिटवीन दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. ही येलो आर्मी आहे अर्थातच. हा येलो अलर्ट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ना, अभिराज लायन्स या संघाच्या माध्यमातून. हा अलर्ट टीम विचार केला तर माऊली मोटर्स करता धोकादायक ठरणार का, पण समोर ही टीम त्या ताकदीची आहे कारण या टीम मध्ये देखील बॅटिंगची फार डीप मध्ये आपल्याला बॅटर्स पाहायला मिळतील. इथेही फटका हवेमध्ये फसला जाईल, चेंडू वॅकंट एरिया मध्ये लँड होत असताना पाहायला मिळतं. एक सिंगल आली आहे, सिंगल स्कोरबोर्ड पुन्हा एकदा पुढे जाईल ना, ते 24 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे अर्थातच. चांगला स्कोरकोड त्या ठिकाणी उभा करण्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही बॅटर्स सक्षमपणे खेळपट्टीवरती अगदी तग धरून उभे आहेत. काही वेळेस दुविधा मनस्थितीमध्ये होते, सिंगल कंप्लीट होईल की नाही आणि इथं काय घडणार. ताळमेळ फार महत्वाचा आहे, ताळमेळ फार महत्वाचा. इथं रिटर्न पोहोचलेत पंचांकडे अपील, मात्र ती अपील त्या ठिकाणी फेटाळली जाईल. एक सिंगल आली आहे, सिंगल धावफलक पुढे जाईल. ते 25 या आकड्यावरती 25 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. फार महत्वाचा आहे. हा समन्वय साधावा लागेल या दोन्ही बॅटर्सना, कारण मागच्या षटकामध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळाली होती
आणि ही परिस्थिती जर अशीच सातत्यानं उद्भवली ना तर येणाऱ्या काळात या दोन्ही बॅटर्स करता फार रिक्स फॅक्टर ठरणार आहे. अर्थातच त्या ठिकाणी कॉल दिला होता, त्यानंतर पुन्हा थांबवलं, पुन्हा एकदा धाव पूर्ण करण्याकरता वैभवजी त्या ठिकाणी पुढे सरसावले, पुन्हा शुभमनं त्यांना बॅक केलं. याच दरम्यान त्या ठिकाणी दोन्ही बॅटर्स करता एखादा खतरा होऊ शकला असता एज होती, मात्र तिथेही मुन्ना सत्वे यांच्या माध्यमातून झेल सुटला. डॉट बॉल आलाय शेवटच्या. अर्थातच दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर विचार केला तर 25 या आकड्यावरती स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळेल. 12.5 सरासरीनं या दोन षटकांच्या समाप्तीनंतर या 25 धावा बनल्यात. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगल्या रिदम मध्ये हे दोन्ही बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच पहिल्या षटकाचा विचार केला तर शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार वैभवजी यांच्या बॅटमधून आले होते. या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती शुभमच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले. चांगलं कमबॅक तदनंतर राहिलंय, कारण सिंगल आल्या आणि शेवटचा डॉट बॉल पाहायला मिळाल्या. अर्थातच या डॉट बॉलनं दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा बनल्यात. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये टीम अभिराज लायनचे हे दोन्ही बॅटर्स किती धावा बनवणार, कितीचं टार्गेट सेट करणार आणि टीम विचार केला तर माऊली मोटर्सला हे टार्गेट त्या ठिकाणी देणार. वैभवजी टेंबे शेवटपर्यंत अखेरपर्यंत थांबणार का? शुभम कशा पद्धतीने त्यांना साथ देणार आणि अभिराज लायन संघ या पूर्वार्धाच्या खेळामध्ये किती धावा बनवणार? खूप मोठ्या स्पर्धा येणाऱ्या हंगामात अर्थातच टेनिस क्रिकेट रसिकांच्या भेटीला येतील. अर्थातच याच महिन्यामध्ये एप्रिलच्या 11, 12, 13, 14 तारखेला चांदे क्रीडा नगरी ही पुन्हा एकदा सजणार आणि महाड शहरामधील खूप मानाचा समजलं जाणारा फ्रेंड्स ग्रुप स्वर्गीय माणिकराव जगताप चषक स्मृती चषक त्या ठिकाणी तब्बल 1.5 लाख रुपये पारितोषिक असलेली स्पर्धा, ज्यामध्ये खेळण्याकरता संपूर्ण भारतातील मोठमोठे टेनिस क्रिकेटर, मग करण अंबाला असतील, जगत सरकार असेल, कृष्णा सातपुते असतील, यांच्यासारखे मोठमोठे खेळाडू त्या ठिकाणी येणाऱ्या 4 दिवसात महाडच्या नगरीमध्ये दाखल होणार आहेत. आणखीन एक अशीच मोठी स्पर्धा जिथं समस्त रायगडकरांना ज्याची ओढ लागली आहे, टोल गावामध्ये जिथं गोरसई बी सारखा, त्याचबरोबर ती वाकलन सारखा संघ येणाऱ्या पुढील महिन्यामध्ये दाखल होणार आहे. ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. खूप मोठ्या स्पर्धा येणाऱ्या काळात या महाडच्या नगरीमध्ये, रायगडच्या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मॅचकडे जाऊया, जिथं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा या स्कोर कार्ड वरती उभ्या केल्या आहेत. शुभम या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडकडे आपल्याला पाहायला मिळते, तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती वैभवजी अजूनही खेळत असताना पाहायला मिळतील. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले, 2 चौकार शुभमच्याही बॅटमधून आलेले आहेत. पण तदनंतर येणारे या तिसऱ्या षटकामध्ये सनीवरती पुन्हा एकदा हल्ला बोल चढवला जाईल का? षटक क्रमांक 3 फेकण्याकरता सनी पुन्हा अंबरले एंड कडून सज्ज झालाय. चला स्पीडअप करा. लेन डिलिव्हरी या दरम्यान पाहायला मिळाली आहे. अर्थातच एक चांगला डॉट बॉल फेकलाय, पुढे निघाले होते क्रीज मध्ये. रियान परागला तुम्ही पाहिलं असेल मागच्या मॅच मध्ये अफलातून 83 धावांची ती इनिंग साकारली होती. तसं आपण पाहतो की बरेच बॅटर्स त्या ठिकाणी क्रीज मध्ये असताना फुटवर्कचा वापर करतात, पण त्या क्रीज मध्ये उभं राहून ज्या पद्धतीने त्याने षटकार ठोकले होते ना, कुठे फुटवर्कचा वापर करताना पाहायला मिळेल. रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि यावेळेस मात्र एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, जिथं चेंडू सीमा पार गेलाय. शुभमच्या बॅटमधून षटकार आलाय. दिवस एक षटकार या दरम्यान पाहायला मिळतोय. शुभम चांगलं रिदम मध्ये फलंदाजी त्या ठिकाणी साकारतोय. इथंही प्रहार चढवायचा होता, पण डॉट बॉल येतोय. 8 बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. 31 या आकड्यावरती त्या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती. या दरम्यान निश्चितच एक चांगल्या दर्जाची फलंदाजी, सातत्यानं आक्रमण चढवण्याचा प्रयत्न या दोन्ही बॅटर्सचा राहिलाय. स्लॉक स्वीपचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, इथं सिंगल कंप्लीट होईल का? क्या बात आहे. पुन्हा तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये. एकदा की तुम्ही कॉल दिलात ना की
त्या ठिकाणी तुम्हाला ती कंप्लीट करणं फार गरजेचं आहे. वाईट प्लस या 2 अशा 3 धावा येतील. अर्थातच 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 34 आपल्याला पाहायला मिळतील. एक खराब चेंडू फेकला गेला होता तो सनीच्या माध्यमातून, कारण शुभम सातत्यानं वार करण्याचा प्रयत्न करतोय सनीवरती. अभिराज लायन्स संत गतीनं केलेली सुरुवात आता मात्र आक्रमणामध्ये परावर्तित झाली. साईडला फटका सजवलाय, तिथं प्रोटेक्शन आहे डीपला, एक सिंगल येईल. अर्थातच त्या ठिकाणी सिंगल हे स्कोर जाईल 35 या आकड्यावरती. बऱ्याचशा धावा आता मात्र खर्च केल्यात, पण या धावा जर रोखायच्या असतील ना टीम माऊली मोटर्स संघाला, तर अभिजित टेंबे यांना मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आणावं लागेल. त्यांच्याकडे खूप सारं क्षमता आहे, एक चांगल्या दर्जात वेग आहे, स्पेस आहे. निलेश शेठ आम्हाला देखील सांगतायत यावेळेस चांगला स्ट्रोक, मस्तक पे दस्तक देणारा षटकार, क्या बात आहे, ठोकाडीज आहे. खूप साऱ्या धावा खर्च केल्यात. या धावा तुम्हाला रोखायच्या असतील तर एका अनुभवी गोलंदाजाची तुम्हाला गरज आहे, आणि तो अनुभवी गोलंदाज या टीम मध्ये कोण असेल ना, तर ते आहेत अभिजितजी टेंबे. 4 वर्षापूर्वी याच मैदानावरती चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्यांनी साकारली होती. बराचसा काळ ते आता प्रॅक्टिस मध्ये नाही आहेत, पण हा अनुभव आहे त्यांच्याकडे, ट्राय करायला हरकत नाहीये, कारण तुम्हाला धावा रोखायच्या आहेत. एका बाजूला वैभवजी टेंबे आहेत, तर दुसऱ्या बाजूला ते सातत्यानं सनीवरती आक्रमण चढवत आहेत. नो चेंडू आलाय. इथं काय घडतंय मैदानाच्या आत? नो चेंडू, पॉपिंग क्रीज ओलांडली आणि त्याच कारणानं त्या ठिकाणी नो प्लस 2 अशा 3 धावा. येणारा चेंडू फ्री हिट स्वरूपाचा पाहायला मिळेल. बघा सातत्यानं त्या ठिकाणी धावा खर्च केल्या जात आहेत. खूप सारी धावा या ठिकाणी धाव गतीवरती येता येते. एक चांगली रणनीती आखावी लागेल, गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल. बॅटिंग ऑर्डर आहे टीम माऊली मोटर्स संघाकडे, चांगल्या दर्जाचे बॅटर्स आहेत, पण त्या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धामध्ये टीम अभिराज लायन्स देखील एक चांगल्या दर्जाची फलंदाजी करतोय. फ्रीट वरती आक्रमण चढवायचं होतं, डीपला प्रोटेक्शन त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट आहे 1, एक शॉर्ट आहे, एकच धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली आहे, सिंगल 45 धावा या दरम्यान धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 बनल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे या 12 चेंडू मध्ये खूप साऱ्या धावा त्या ठिकाणी बनल्या जातील. येणारे हे 4थं षटक निश्चितच त्या ठिकाणी कोणाला प्राचारण केलं जाणार, पुन्हा येणार की आणखीन एखादा नवीन गोलंदाज येणार, आणि चेंडू मात्र हातात मुन्ना सत्वे यांच्या आहे, आणि निश्चितच त्यांच्याकडे देखील एक चांगला अनुभव आहे. इथं धावा रोखणार का? अजूनही पहिल्या ब्रेकथ्रूच्या प्रतीक्षेत आहे माऊली मोटर्स हा संघ. दोन्हीही फलंदाज सलामीच्या आघाडीचे चांगले अगदी रिदम मध्ये फटकेबाजी करतायत. ही जोडी फोडण्यात मुन्ना सत्वे यांना यश येणार का? हे दोन्ही बॅटर्स अखेरपर्यंत त्या ठिकाणी या खेळपट्टीवरती उभे राहणार. विशालभाई टेंबे यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या दर्जाची कामगिरी साकारतोय. अर्थातच पहिल्या षटकामध्ये वाटलं होतं कुठेतरी टीम माऊली मोटर्स संघ चांगलं अंकुश ठेवील या धावगतीवरती बॅटर्स वरती, पण वैभवजी टेंबे यांच्या त्या शेवटच्या 2 चेंडूवरती आलेले ते 2 षटकार, आणि त्या 2 षटकारानं या मॅचचा पूर्ण चित्र, या मॅचचं पूर्ण रूपडं पालटवून टाकलंय. एक चांगली एनर्जेटिक परफॉर्मन्स तेही देत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती मुन्ना सत्वे आपल्याला पाहायला मिळतील, आणि शुभम ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. चला 4थ्या षटकाला त्या ठिकाणी सुरुवात होईल. सफल झाले, तदनंतर मात्र एज आणि पहिला विकेटचं पतन, ज्याची चर्चा आपण करत होतो ना की ही जोडी फोडण्यात कोणाला यश येईल, आणि मुन्ना सत्वे
यांना हे यश संपादन झालंय. पहिला ब्रेक तू आलाय शुभम डगआउट कडे. इज अ मास्टर. पहिल्याच चेंडूवरती शुभमला माघारी धाडले. तदनंतर मात्र इथं आता धावगतीवरती अंकुश ठेवण्यात पुन्हा सत्वे याने यश येईल का? प्रशांत नवीन बॅटर्स पाहायला मिळतील. इथंही चांगला दर्जाचा चेंडू फेकलाय. वाह क्या बात आहे. कुठलीही धाव इथं पाहायला मिळत नाहीये. दुसऱ्याही चेंडूवरती एक चांगलं कमबॅक करावं लागेल आणि ते कमबॅक करण्याकरता 45 धावा या दरम्यान धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा सत्वे गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत आणि आणि पहिला ब्रेक तू टीम माऊली मोटर्सच्या संघाला मिळवून दिलाय आपल्या टीम करता. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी ते देखील त्या ठिकाणी साकारताना पाहायला मिळत आहेत. टॅप शॉट या दरम्यान वाह तिसरा चेंडू डॉट बॉल आलाय. चांगलं कमबॅक राहिलंय. ही रणनीती काम ठरली आहे अमोलची टीम करता. कारण त्यांनी चौथ्या षटकामध्ये मुन्ना सत्वे यांना गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले आणि मुन्ना सत्वे यांचं हे षटक टीम माऊली संघाकरता अर्थातच माऊली मोटर्स संघाकरता कमबॅक करून देणारं ठरलंय. इथंही डॉट बॉल आलाय. क्या बात आहे. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट. सलग 3 चेंडू अर्थातच निर्धाव स्वरूपाचे आलेत. हा येणारा 5वा चेंडू. प्रशांत त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगली हाईट आहे. एक उंच पुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन या टीमचं आपल्याला पाहायला मिळतील. क्या बात आहे. उचली घेणारा चेंडू होता. टप्पा पुढ्यात पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स प्राप्त झालाय. इथंही डॉट बॉल आलाय. 5वा चेंडू निर्धाव स्वरूपाचा. आजच्या दिवसातलं पहिलं मेडन षटक येईल का मुन्ना सत्वे यांच्या माध्यमातून पूर्ण लीगची? क्या बात आहे. आतापर्यंत एक मेडन षटक आलेलं नाही आहे. म्हणजे या LGPL सीझन 4 मधलं पहिलं मेडन षटक मुन्ना सत्वे हाताळणार का? शेवटचा चेंडू हा डॉट बॉल आला तर तो कारनामा आपल्या नावावरती ते करणार. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. लॉंग ऑफला प्रोटेक्शन. त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. 1 बाउल चौका हरलाय. मास्टर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल अर्थातच श्री समर्थ कृपा हा संघ क्वालिफाय झालाय सेमी करता. तदनंतर के सरकार सुपरस्टार्स हे 2 संघ त्या ठिकाणी टॉप 4 मध्ये जात असताना पाहायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये अर्थातच कोणते 2 संघ त्या ठिकाणी टॉप 4 मध्ये जाणार आणि त्याकरताच हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये 49 या आकड्यावरती स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळेल. स्लॉगरचं षटक आहे. अंतिम षटक आहे पूर्वार्धाचं. निकेत या दरम्यान पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला चेंडू आणि अर्थातच त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती 1 धाव काढण्यात यश संपादन आलंय. 50 धावा अर्धशतक पूर्ण केले टीम अभिराज लायन्स या संघानं अर्थातच बॅटिंग करत असताना. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः संत गतीनं सुरुवात केली होती पण त्या शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले. तदनंतर शुभमनं देखील ती जबाबदारी स्वीकारली.
आणि एक चांगलं स्कोर कार्ड त्या ठिकाणी उभं करण्यात त्यांनाही यश आले. ऑन साईडला डीपला चेंडू ट्राबवत असताना त्या ठिकाणी एक सिंगल आली आहे. यानंतर पुढील होणारी मॅच अर्थातच आई बलजाई स्पोर्ट्स नागाव विपक्ष टीम पाटील ब्रदर्स नवगर. हे षटक संपल्यानंतर लगेच दोन्ही कॅप्टन्सनं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता. आई बलजाई स्पोर्ट्स नागाव विपक्ष पाटील ब्रदर्स नवगर. वैभवजी शेवटचं षटक असणारे येणारे 4 चेंडू फार महत्वाचे. 51 धावा धावफलकावरती आल्या आहेत. सोडून दिलाय खूपच बरचसा भरकटलेला चेंडू होता ऑफ स्टिकच्या बाहेरचा आणि एक अवांतर धाव येईल वाईटच्या स्वरूपात. अर्थातच त्या ठिकाणी अवांतर धाबेने धावफलक पुढे जाईल ना ते 52 या आकड्यावरती. खूप सारा क्रिकेट सातत्यानं खेळत असताना जर विचार केला तर ही लोणेरे गोरेगाव असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनीही चांगल्या रीतीनं सांभाळली. स्वतः पुढारीचे एक चांगले पत्रकार संपादक आहेत आणि निश्चितच चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. इथंही फटका अभेमध्ये फसलाय डीप मिड विकेटवरून प्रोटेक्शन आलंय. चेंडू खाली दुसरा धक्का त्या ठिकाणी वैभव टेंबे यांच्या रूपानं टीम अभिराज लायन्स संघाला बसलाय 52 या आकड्यावरती. बावन्न धावा धावफलकावरती आपण निश्चितच पाहतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 3 चेंडू फार महत्वाचे असणार इम्पॉर्टंट असणार आहेत. पुढील मॅच करता रेडी राहायचं टीम आई बलजाई स्पोर्ट्स नागाव विपक्ष टीम पाटील ब्रदर्स नवगर. एका बाजूला गणेश शिर्के मनोज कासरेकर यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला कुणाल पाटील यांचा संघ आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळेल. चांगला स्ट्रोक या दरम्यान पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू ट्रॅबल डीप मध्ये होत असताना 4 धावा येतील. क्या बात आहे चौकार. धावा चौकार आणि धावफलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळते. लोणेरे गोरेगाव असोसिएशन चांगले खेळाडू घडविण्याचा हातखंडार आलाय. निलेश शेठ केसरकर असतील वैभवजी टेंबे असतील यांच्यासारखे अनुभवी खेळाडू आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने या युवा खेळाडूंना घडवण्याचं काम केलंय. रोशन जाधव सारखा खेळाडू असतील तदनंतर सिद्धेश कोरपे आपण कोरपेला पाहत असाल तदनंतर केतन भोसतेकर आहे. असे अनेक युवा खेळाडू अमोल टेंबे आहे आपल्याला पाहायला मिळेल. स्वतः रोहित गमरे ज्यांनी खऱ्या अर्थानं या रायगड जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामध्ये चांगल्या दर्जाचं नाव आपलं उमटवण्यामध्ये एक स्वतःचं अस्तित्व ज्याने निर्माण केलंय असाही खेळाडू याच असोसिएशन मधून आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिजन मध्ये फटका सजवला त्या ठिकाणी डिप्ला प्रोडक्शन मुन्ना चेंडू खाली येईपर्यंत या 2 धावा त्या ठिकाणी अर्जित केल्या. शेवटचा चेंडू या षटकातला 58 धावा धावफलकावरती आल्या आहेत. या शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका 58 58 ऑन बोर्ड आपण पाहताय. बॅटनं त्या ठिकाणी फटका केलाच होता. डीपला प्रोडक्शन पुन्हा पाहायला मिळेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल का पण पंचांचा बोट आकाशाकडे. एक सिंगल 59 धावा बनवल्या टीम अभिराज लायन्स संघानं या पहिल्या पूर्वार्धामध्ये. 5 षटकामध्ये येणाऱ्या 30 चेंडू मध्ये बनवायचे ना त्या 60 धावा टीम माऊली मोटर्स या संघाला येणाऱ्या 5 षटकामध्ये म्हणजे 30 चेंडू मध्ये 60 धावा बनल्या जातील का उत्तरार्धाच्या खेळामध्ये की अभिराज लायन्सचे गोलंदाज त्या ठिकाणी रोखणार अमोल टेंबे आणि कंपनीला. काय असणार या मॅचचा उत्तरार्ध जाणून घेण्याकरिता आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील करूयात बदल जिथे आमचे साथी समालोचक संजय शिंदे सर जोडले जातील. चला विनंती असेल दोन्ही टीम्सला या टीम आई बलजाई स्पोर्ट्स नागाव विपक्ष पाटील ब्रदर्स नवगर पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्या ठिकाणी दोन्हीही कॅप्टन्सला करूया इनवाईट. तत्पूर्वी
मस्त दिसे ओंकार आणि त्याचबरोबर पहिल्या पूर्वपदाच्या खेळामध्ये आपण आवाज ऐकलात मानगाव तालुक्याचा एक गोड आवाज ज्यांना मानगाव रत्न देखील प्राप्त झालं होतं. मिलिंद शिर्के सरांचा आपल्याला आवाज या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळाला. आपण पाहतात एक दमदार दर्जेदार स्पर्धा LGPL 2024 महासंग्राम पर्व 4 एडिशन नंबर 4 आपण पाहतोय. आजचा दिवस क्रमांक 2 म्हणजेच फायनल डे आपण इथे अनुभवणार आहोत आणि त्याचबरोबर फायनल डे मधील ही मॅच क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते, जिथे एका साईडला टीम अभिराज लायन्स संघाचे संघमालक सन्माननीय विशालभाई टेंबे यांचा संघ आपल्याला इथे पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रतिस्पर्धी संघ म्हणून खेळण्यासाठी सर्ज झाला तो म्हणजे माऊली मोठा संघाचे संघमालक सन्माननीय महेंद्रजी बस्के साहेब आणि त्याचबरोबर अक्षयजी टेंबे यांचा संघ आपल्याला या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आणि पहिल्या इनिंग मध्ये ज्या वेळेला टीम अभिराज लायन्स संघाने धावा बनवल्या तर म्हणजे 59 आता 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. 60 धावांचा पाठलाग आता टीम माऊली मोटार सहा संघ कशा पद्धतीने करेल तेही आपल्याला पाहायचंय. जवळपास 13ची सरासरी इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि 13च्या सरासरीने आता कशा पद्धतीने बॅटिंग इथे होईल ना टीम माऊली मोटार संघाची तेही आपल्याला पाहायचंय. आघाडीची प्रारंभिकची जोडी ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळाली टीम माऊली मोटारच्या संघाकडून, जिथे एका साईडला लोणेरे विभागामधील एक महत्वाचा खेळाडू ज्याच्या बॅट मधून सातत्याने आपल्याला धावा येताना पाहायला मिळतो अमोल टेंबे आता आपल्याला गलपट्टीवरती दाखल होताना पाहायला मिळतो आणि त्याची साथ देण्यासाठी आपल्याला जयेश हा खेळाडू आता गलपट्टीवरती येताना पाहायला मिळेल. पनवेलकर गावाला बिलॉंग करणारा जयेश आता नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला येताना पाहायला मिळतो. त्याचबरोबर षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला टीम अभिराज लायन या संघाकडून गणेश पवार आपल्याला इथे पाहायला मिळतोय. नवगर गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आता टीम अभिराज लायन संघासाठी खेळण्यासाठी सज्ज होईल, जिथे 30 बॉल मध्ये त्याला धावा वाचवायच्या आहेत त्या म्हणजे 60. 30 बॉल 60 ची गरज म्हणजे प्रति षटका मागे प्रत्येक बॉल वरती आता 2 धावा इथे बनवावं लागणार. 2 कॅप्टन्स देखील आपला समवेत इथे जोडताना पाहायला मिळतील. आपण टॉस करूयात. सन्माननीय सतीशजी भोसले साहेब आणि त्याचबरोबर विशालभाई टेंबे आपण दोघांनी तिथे जॉईन व्हायचं. आपल्या शुभ हाताने तिथे टॉस ओपन करणार आहोत आणि जाणार आहोत मॅचच्या दिशेने. 30 बॉल 60 ची गरज मॅच मधील पहिला बॉल चांगल्या टप्पावरती आपल्याला पाहायला मिळाला, ज्या वेळेला अमोल यांचा बॅकफुट वर जाऊन पंच करायचा इरादा होता, ज्या वेळेला पॉइंट कव्हरच्या दिशेने हा बॉल ढकलायचा होता, परंतु तसं काहीच घडलं नाही आणि डॉट बॉल आपल्याला इथे सांगता होताना पाहायला मिळते. पहा नवगर गावासाठी बरंच क्रिकेट गणेश यांनी खेळले, चांगली गोलंदाजी केली आणि आज अभिराज लायन संघासाठी गोलंदाजी करताना दुसऱ्या बॉल वरती साहिलने टिपलाय झेल संपला अक्षरशः दुसऱ्या बॉल वरती अमोल टेंबेचा खेळ बॅटर होते फेल. धक्का क्रमांक पहिला. बॅटिंग करत असताना टीम संघाचा संघनायक टीम कॅप्टन मैदानाच्या बाहेर. बॉक्स मध्ये आपल्याला दोन कॅप्टन्स पाहायला मिळाले. त्याचबरोबर आमचे मान्यवर विशालभाई टेंबे आणि त्याचबरोबर सतीशजी भोसले साहेब पाहायला मिळत आणि टीमचा टॉस तिथे झाला, ज्या वेळेला टीम आई बालजाई स्पोर्ट्स नागाव संघाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग त्याने इथे चूज केली गेली आहे. पहा आई बालजाई स्पोर्ट्स नागाव संघाचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये पहिली मॅच ते विजेते झाले, त्यानंतर मग दुसऱ्या मॅच मध्ये त्यांना कुठेतरी पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं आणि दुसऱ्या साईडला आपल्याला पाहायला मिळालं तर मग पाटील ब्रदर्स नवगर हा संघ ज्या वेळेला कालच्या दिवसामध्ये पहिली मॅच ते हारले, आजच्या दिवसामध्ये पहिली मॅच जिंकले आणि आता पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतील. याही वेळेला खोल टप्प्याचा बॉल, याही वेळेला चांगले प्रयत्न राहिले होते, रनिंग कॅच घ्यायचं होतं, त्या नादामध्ये बॉलने सीमारेषा गाठली. 4 धावांसाठी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौका. थँक्यू. तिसऱ्या क्रमांकावरती अगदी सनी आले होते आणि सनीने पहिल्याच बॉल वरती आक्रमण करायचं ठरवलं गेलं होतं आणि त्याच्या वेळी तो फटका फसला होता, परंतु साहिलच्या मधून कॅच ड्रॉप झाली.
याही वेळेला बॅटची कडा घेतली, बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल होईल. तिथे खेळाडू मिस फिल्डिंग आपल्याला करताना पाहायला मिळाले. अलॉंग द कार्पेट हाही बॉल तिथे गेला, परंतु 3 खेळाडू आपल्याला तिथे येताना पाहायला मिळेल आणि इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतो. लाईनमॅनचा 4 धावांसाठी हाई बॉल सीमा पार, बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. सनी बॅटिंग साठी आले. नागाव गावाला बिलॉंग करणारे आज माऊली मोटार संघासाठी खेळताना पाहायला मिळतात आणि अगदी 2 चौकार त्यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतात. प्रॉपर टायमिंग होत नाहीये, परंतु तिथे काही घेणं देणं नाहीये. आम्हाला धावा आल्या पाहिजे या पद्धतीची बॅटिंग चालू आहे. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट, ज्या वेळेला पहिल्या 2 बॉल वरती चौकार आल्यानंतर सनीने आता इरादा या स्पष्ट केला की आपण आता बॉल कुठेतरी ढकलून काढावा, खेळून काढावा, चांगल्या बॉलला सन्मान दिलं पाहिजे आणि ते आपल्याला देताना पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या पण पाहतोय 8 या आकड्यावरती. अद्यापपर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल षटक क्रमांक 1 मधील P1 षटक चालू आहे. याही वेळेला खोलत टाकलाय साहिल, पुन्हा एकदा येतील. पुन्हा एकदा चांगले प्रयत्न राहिले, परंतु तिथे सुद्धा कॅच नाही पकडू शकले आणि याही वेळेला एक सिंगल आता मैदानाच्या आत येताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला बघता बघता इथे संपुष्टात आले. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीम बॅटिंग करत असताना माऊली मोटार या संघाची धावसंख्या पण पाहतोय ती म्हणजे 9 या आकड्यावरती. आता येणाऱ्या उर्वरित 24 बॉलचा खेळ बाकी आहे. 24 बॉल मध्ये आता टीम माऊली मोटारच्या संघाला धावा बनवायच्या आहेत. तर म्हणजे 51 धावा आता येणाऱ्या 24 बॉल मध्ये आपल्याला इथे बनवताना पाहायला मिळणार आहेत. इथे धावा बनवल्या जातील का तेही आपल्याला पाहायचं आणि इथे धावा रोखल्या जातील का तेही आपल्याला पाहायचं आहे. पहिलं षटक संपुष्टात झालं. ज्यावेळेला पहा साहिलने अगदी विचार केला नंतर दुसऱ्या बॉल वरती चांगली कॅच तिथे पकडली गेली आणि त्याच्यानंतर मग एक 2 कॅच त्याच्या माध्यमातून आपल्याला ड्रॉप होताना पाहायला मिळाला, परंतु प्रयत्न चांगले होते. ज्यावेळेला रनिंग कॅच घेणं तितकंसं सोपं नसतं. ज्यावेळेला तुमचा बॉडी बॅलन्सही चांगला ठेवावा लागतो आणि तो बॉडी बॅलन्स जर कुठेतरी प्लस मायनस झाला ना की मग कॅचेस ड्रॉप आपल्याला होताना पाहायला मिळतात आणि तसं काहीसं घडलंय. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलं. 24 बॉल मध्ये आता टीम माऊली मोटार संघाला 51 धावा बनवायच्या आहेत. त्या धावा रोखण्यासाठी षटक क्रमांक दुसरा बाउंड ट्रॅक वरती आपल्याला हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. टीम अभिराज लायन संघाकडून. अनिकेत आपल्याला बाउंड ट्रॅक वरती येताना पाहायला मिळेल. ज्या वेळेला पहेल गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू अभिराज लायन्स संघासाठी आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. संघाचे संघमालक विशालभाई टेंबे यांच्या संघामध्ये त्याला ऑप्शनच्या वेळी दाखल करून घेतला आणि बराचसा विश्वास त्याच्यावरती दाखवलाय. आता विश्वासावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल तेही पाहायचंय. अनिकेत आपल्याला बाउंड ट्रॅक वरती आता येताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी सज्ज होईल. 24 बॉल 51 ची गरज. पहिला बॉल वा काय आउटस्विंगर पाहायला मिळाला. टप्पा पडला, अगदी समोर बॉल होता. त्याच्यानंतर मग थोडस कट राहणार आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मग एक डॉट बॉल आता मैदानाच्या देताना पाहायला मिळेल. हाच अनिकेत आहे ज्याने काल थोडीशी खराब गोलंदाजी केली होती, परंतु कालच्या दिवसभरामध्ये त्यांनी संपूर्ण आता विचार केला असेल. त्याच्यानंतर मग आता विचार विनिमय करून चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तो आता करतोय. कालचा दिवस खराब असला तरी आजचा दिवस तुमच्या हातामध्ये ते आता साध्य करताना आपल्याला हा गोलंदाज पाहायला मिळतोय. याही वेळेला चांगल्या टप्प्यावरती बॉल पडला आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल. काय गोलंदाजी राहिली अद्यापपर्यंत. पहिला बॉल पहा चांगला आउट स्विंगर पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मग दुसराही बॉल आपल्याला डॉट स्वरूपाचा येताना पाहायला मिळाला. जिथे 24 मध्ये 51 बनवायचे होता, आता 22 मध्ये 51 बनवायचे आहेत. एक डॉट बॉल टीम माऊली मोटार संघाला मॅच मधून बाहेर घेऊन जाईल. षटकातील तिसरा बॉल. याही वेळेला अलॉंग द गार्बेट आपल्याला हा स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाला. ज्या वेळेला तिथे प्रशांत होते आणि चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल या वेळेला इथे येताना पाहायला मिळालं. स्ट्राईक इथे कुठेतरी रोटेट केली झाली आणि संघाची धावसंख्येला पुढे नेऊन पोहोचवलं. ते म्हणजे 10 या आकड्यावरती आपल्याला टीमची धावसंख्या आता स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते.
अजूनही 50 ची गरज आहे या मॅच मध्ये. 21 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 21 बॉल मध्ये 50 बनवायचे आहेत. खेळपट्टीवरती विचार केलात ना तर अमोल परतनानंतर आता सनी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. याही वेळेला लोअर फुलटॉस बॅटला स्विंग केलंय आणि बॉलला पाठवून दिलंय डीप स्कोर एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक मॅक्सिमम दर्जेदार स्ट्रोक सिक्सर. तीन बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेल्यानंतर आता कुठेतरी फुल लेनचा बॉल म्हणजे यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न राहिला होता. ज्या वेळेला तो लोवर फुलटॉस गेला आणि त्याचा पूर्णपणे उपयोग करून घेतला ना तो म्हणजे जयेशने अगदी पहिल्या बॉल वरती त्याच्या तो बॉल अगदी सीमा रेषेच्या बाहेर पाठवला. षटकार आलाय. टीमची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 16 या आकड्यावरती 16 रन ऑन अ स्कोर बोर्ड. याही वेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. ज्या वेळेला ऑन साइडला खेळायचा प्रयत्न राहिला होता त्याही वेळेला टायमिंग तितकंच झालं नाहीये आणि त्याच्यानंतर मग आपल्याला कुठेतरी एक सिंगल आता मैदानाच्या देताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या या सिंगलने 17 या आकड्यावरती जाऊन पाहायला मिळेल. ज्या वेळेला मॅच क्रमांक दुसरे आहे. दोघांनी नॉकआउट पद्धतीची मॅच आपण पाहणार आहोत. म्हणजे यापुढे होणारा सर्व मॅच जर विचार केलात ना तर आता नॉकआउट पद्धतीचे असणार आहेत. म्हणजे प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला 100% देणं हे फार गरजेचं आहे. याही वेळेला बॅटची कडा घेतली. बॉल पाठीमागच्या दिशेने शॉर्ट थर्डमॅनच्या हातामध्ये तो बॉल विसावा होताना पाहायला मिळाला आणि त्याही वेळेला सिंगल आली आहे. पहा इथे या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. एक षटकार जरूर आला आणि त्याच्यानंतरही टोटल मिळून 9 धावा फक्त खर्च केल्या आणि संघाच्या धावसंख्येला पोहोचवलं ते म्हणजे 18 या आकड्यावरती आपल्याला टीमची धावसंख्या आता अद्यापर्यंत पाहायला मिळते. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे जिथे मध्ये आता जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार. तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा LGPL 2024 चा महासंग्राम. आपण घेऊयात एक छोटासा डीजे ओंकार. थँक्यू सो मच. आपण पुन्हा एकदा जाणार आहोत मैदानाच्या दिशेने जिथे असलेली चालू असलेली मॅच क्रमांक दुसरी आपण पाहतोय. एका साईडला टीम माऊली मोटार्स त्यांच्या विरोधामध्ये टीम अभिराज लायन्स आपण पाहतोय आणि आता टीम माऊली मोटार्स संघाला 18 बॉल मध्ये धावा बनवायच्या त्या म्हणजे 42 आणि त्या धावा बनवण्यासाठी खेळपट्टीवरती जोडी आपण पाहतोय जयेश आणि त्याचबरोबर सनी आपण पाहतोय. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला गणेश पवार आता बाउंड ट्रॅक वरती येताना पाहायला मिळतील. पहिला बॉल यावेळेला बॉल पाठीमागच्या दिशेने खेळून काढलाय. फाईन लेगला बॉल 1-2 का 4 करत सीमा रेषा पार. पहिला बॉल वरती चौकार. काम केलं अगदी पाठीमागच्या दिशेने. मग तो फाईन लेगला जो शॉर्ट पेंगला खेळाडू होता त्याला फक्त बीट करायचं होतं ते बीट केलं आणि बॉल सीमा रेषा पार गेला. पहिला बॉल वरती चौकार आलाय. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला फटका बसलाय. बराच काळ हवेमध्ये थर्डमॅनचा खेळाडू होतोय. कॅच ड्रॉप आणि याही वेळेला बॉल पाठीमागच्या दिशेने चाललाय. 2 खेळाडू येत आहेत आणि तिथे बॉल आता अडवला गेला की नाही आता तेही आपल्याला पाहायचंय. लाईनमॅनचा इशारा आपण पाहूया. तिकडे बरेचसे प्रेक्षक वर्ग बॅक टू बॅकचा हा नशिबाचा
चौकार. पहा पहिला चौकार फाईन लेग रिजन मधून आपल्याला येताना पाहायला मिळाला. दुसरा चौकार थर्ड मॅन रिजनला. म्हणजे दोन्ही चौकार विचार केलात ना तर अगदी पाठीमागच्या दिशेने आलेत. या बॉलचा विचार केल्यानंतर टीमची धावसंख्या झाली ती म्हणजे 26. या आकड्यावरती आपल्याला टीमची धावसंख्या आता येताना पाहायला मिळते. त्यावेळेला आता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 34 धावसंख्येची गरज अजूनही असणार आहे. बॉलचा खेळ बाकी असेल तर म्हणजे 16 बॉल 34 ची गरज. मॅच क्रमांक दुसरी आपण इथे पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. 2 बॉल 2 चौकार आलेत. त्या बॉलवरती काय घडणार. ओव्हर फुल टॉस याही वेळेला दिशा गेली आहे परंतु यावेळेला शॉर्ट लॉंग लेगचा जो खेळाडू होता ना त्याच्याकडून आता यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. जर त्याही खेळाडूला बीट झाला असतं ना तर हाही बॉल सीमारेषा पलीकडे गेला असता परंतु असं काहीच घडलं नाही आणि 2 चौकारानंतर एक सिंगल आली आहे. पहा पहिल्या षटकामध्ये गणेशांनी 9 धावा केल्या होत्या आणि त्याच्या मग अनिकेत यांनी सुद्धा 9 धावा खर्च केला. आता गणेशने पहिल्या 3 बॉलवरती 9 धावा खर्च केल्या आहेत. म्हणजे उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे षटक क्रमांक तिसरा मध्ये. जबेला अद्यापर्यंत सनी यांनी चांगल्या धाटणीची बॅटिंग केली आहे. ज्या बॅटमध्ये तर आतापर्यंत 4 चौकार येताना पाहायला मिळाले. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला पहा हाफ ट्रॅकर होता. ज्या वेळेला सफल झाले होते त्याही वेळेला फक्त दिशा द्यायची होती परंतु ऑल सर रेस्ट्रिक्शनच्या हातामध्ये आपल्याला 20वा घेताना पाहायला मिळाला आणि बऱ्याचशा वेळानंतर आता हा डॉट बॉल येताना पाहायला मिळते गणेश पवार यांच्या माध्यमातून. गणेश देखील चांगली कामगिरी सातत्याने करताना पाहायला मिळतात. याही वेळेला हाफ ट्रॅकर चांगला लॉफ्ट स्ट्रोक. इट्स अ प्रॉपर टायमिंग. बॉलला पाठवलेला स्कोर रेक बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हेरी मच नीडेड सिक्सर. कॅच किती महत्वाची असणार ना तेही आपल्याला पाहायचंय. तिथे कॅच ड्रॉप झाली त्यानंतर मग चौकार आले आणि आता षटकार सुद्धा आपल्याला येताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 33 या आकड्यावरती. 33 ऑन स्कोर बोर्ड. याही वेळेला लॉफ्ट स्ट्रोक खेळाडू आहे आणि सरळ बॉल क्षेत्ररक्षक हातामध्ये कॅच चांगल्या पद्धतीने कंप्लीट केली गेली आणि अखेरकार विकेट येताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक दुसरा. जयेश back to the dugout. येस थँक्यू सो मच. पहा ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण आमच्या आयोजन कमिटीने जरूर मेहनत घेतली आहे परंतु जे लाईनमॅन आहेत ना प्रेक्षक वर्ग किंवा मग बाकीचे लाईनमॅन जे आम्हाला सहकार्य करतात आणि ऑनसाइडला बरेचसे बॉल जातात तो टेंगे लाईनमॅन आहेत ना ते चांगल्या पद्धतीने कामगिरी करतात आमच्यापर्यंत बॉल पोहोचवतात. पहा टेंगे लाईनमॅनचं आम्ही इथे कौतुक करत होतो आणि अगदी ते बॉल बॅकस्टेजला घेऊन जात होते ते त्यांना सुद्धा डिस्प्ले होणं फार गरजेचं होतं. पहा इथे षटक क्रमांक तिसरा इथे संपुष्टात आलं. ज्यावेळेला शेवटच्या बॉलवरती महत्वाच्या क्षणी जयेश जो षटकारांची भाषा बोलत होता ना त्याला आता मैदानाच्या बाहेर पाठवलं आणि आता येणारा उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये आता टीम माऊली मोटरचा संघाला जिंकण्यासाठी विचार केलात ना तर मग धावा बनवायच्यात. 27 धावा आता
उर्वरित येणाऱ्या 12 बॉल मध्ये आता टीम माऊली मोटर्स संघाला बनवायचे, ज्या वेळेला 13.50च्या सरासरीने इथे धावा आता बनवाव्या लागतील. त्या कशा पद्धतीने बनवल्या जातील की त्या धावा रोखण्यामध्ये यश येईल टीम अभिराज लायन या संघाला, तेही आता आपल्याला या मॅच मध्ये पाहायचं आहे. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतो, ज्या वेळेला पहा ऑलमोस्ट आता एप्रिलचा महिना आलाय आणि त्याच्यामध्ये बराचसा ऊन आपल्याला पाहायला मिळतो. त्या कारणाने सातत्याने आपल्याला छोटे छोटे ड्रिंक्स ब्रेक आता मैदानाच्या आत येताना पाहायला मिळतील. ज्या वेळेला चालू असलेली मॅच दोन संघ मालकांच्या मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. ज्या वेळेला विशालभाई टिंबे यांचा अभिराज लायन्स संघ आपल्याला पाहायला मिळतो, जो पहिली मॅच पराभूत झाल्यानंतर आता ही दुसरी मॅच खेळण्यासाठी सज्ज झाला. आणि त्याचबरोबर माऊली मोटार्स महेंद्र मस्के आणि त्याचबरोबर अक्षयजी टिंबे यांचा संघ, यांचाही संघ पहिली मॅच पराभूत झाल्यानंतर आता या स्पर्धेमध्ये ही दुसरी मॅच खेळण्यासाठी नॉकआउट पद्धतीची मॅच खेळण्यासाठी तोही संघ आता सज्ज झालाय. आणि आता कोणता संघ ही मॅच जिंकून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल ना, तेही पाहायचंय. 12 बॉल 27 ची गरज. पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅचला इथे आता सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे. LGPL 2024 हे भव्य दिव्य पर्व आपण पाहतोय. पर्व क्रमांक 14 असणार आहे. आणि पहा जे पहिले 2 पर्व झाले होते ना, ते अगदी नाईट क्रिकेटची स्पर्धा झाली होती आणि त्या कारणाने संपूर्ण दक्षिण विभागामध्ये, रायगड विभागामध्ये ही स्पर्धा चर्चेत आली आहे. आणि आज 4थं पर्व आहे आणि 4थ्या पर्वाचा फायनल दिवस आपण पाहतोय. मॅच क्रमांक 2 माऊली मोटार्स यांच्या विरोधामध्ये अभिराज लायन. 12 बॉल 27 ची गरज. ऑन ट्रॅक वरती षटक क्रमांक 14 म्हणजे निर्णायक षटक हाताळण्यासाठी आता प्रशांत हा गोलंदाज होता ऑन ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळणार आहे. अंबरले गावाला बिलॉंग करणारा प्रशांत आता टीम अभिराज लायन्स संघासाठी खेळण्यासाठी सज्ज होईल, जिथे 12 मध्ये 27 ची गरज आहे. कमेंट्री बॉक्स एंड कडून तो गोलंदाजीसाठी सज्ज होताना इथे पाहायला मिळतोय. 12 बॉल 27 ची गरज. मॅचला करूयात सुरुवात. त्यातील पहिला बॉल राईट मूर्त विकेटने. पहिला बॉल टायमिंग प्रॉपर नाहीये आणि त्याचबरोबर वॅकंट एरिया मध्ये हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. तिथे वैभव टेंबे डीप मधून आले होते आणि त्याच्यानंतर मग याही बॉल वरती 2 धावा आपल्याला धावून काढताना पाहायला मिळाला. एकेरी दुहेरीने धावा जरी बनवल्या तरी इथे धावा पॉसिबल होऊ शकतात, परंतु आता दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून कशा पद्धतीने रणनीती असेल तेही आपल्याला पाहायचंय. ज्या वेळेला आता 11 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये असणार आहे. षटकातील पुढचा बॉल या वेळेला लेग स्टिपला हिट करायचं होतं आणि त्याच्या नदामध्ये बॉल आपल्याला बाहेरून जाताना पाहायला मिळाला आणि व्हाईट बॉलचा इशारा आता इथे येताना पाहायला मिळते. पहा अगदी तुमच्या खात्यामध्ये तितक्याच धावा नाहीयेत आणि त्याच्यामध्ये हे अवांतर धाव आपल्याला येताना पाहायला मिळतात. आणि काय घडणार या मॅच मध्ये तेही पाहायचंय. 36 धावा ताबडतोबवरती. याही वेळेला तितकंसं टायमिंग झालं नाहीये. अगदी हलक्या हाताने फक्त ग्लान्स केलं गेलं आणि बॉलला तिथल्या इथे फक्त ढकलून काढलं आणि एक सिंगल आता मैदानाच्या देताना पाहायला मिळते. सिंगल डबलने सध्याची रणनीती आता ड्रिंक्स मध्ये आखली असेल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. ज्या वेळेला 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी सचिन आलेत आणि सचिनची साथ देण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती सनी, ज्याने चांगली बॅटिंग केली ना, 4 चौकार त्याच्या माध्यमातून लगावले ना, तो आता कैपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉलचा खेळ अद्यापपर्यंत झालाय. षटक क्रमांक 14 निर्णायक आहे. षटकातील पुढचा बॉल याही वेळेला गुडलाईन स्पॉट वरती टप्पा पडला आणि सरळ बॉल यष्टांच्या मागे, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल आता मैदानाच्या देताना पाहायला मिळतोय. पहा एक डॉट बॉल. टीम अभिराज लायन्स संघाचं वर्चस्व चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल, परंतु एकच दुसरा मोठा फटका या षटकामध्ये. मग टीम माऊली मोटार्स संघाचं वर्चस्व आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. कोण जिंकणार कोण हरणार तेही पाहायचंय. येणाऱ्या पुढच्या बॉलचा काही बॉलचा खेळ बाकी आहे आणि अजून बऱ्याचशा धावा बनवायच्या आहेत. षटकातील पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटने. नेक्स्ट बॉल याही वेळेला टायमिंग प्रॉपर नाहीये. बराच का हवेमध्ये वैभव टेंबे फार वेगाने येत आहेत. हो हो हो, काय कॅच पकडली आहे. रनिंग कॅच. चांगली कॅच कंप्लीट केली गेली अगदी महत्वाच्या क्षणी. आणखीन एका बॅटरला मैदानाच्या
आजचा दिवस क्रमांक पहिला होता आणि पहिल्या दिवसामध्ये कॅच ऑफ द डे निलेश केसरकर ठरले होते. अगदी 100 कॅच ती पकडली गेली होती आणि आजचा दिवस क्रमांक दुसऱ्या दिवसामध्ये कॅच ऑफ द डे वैभव टेंबे. अगदी या दोन्ही खेळाडूंना विचार केलात ना तर अगदी तरुणाला लाजवतील अशा पद्धतीचा फिटनेस आपल्याला इथे पाहायला मिळतोय. हा बॉलचा विचार केला तर व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. अगदी नव्याने 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी स्वयं आपल्याला हा बॅटिंग एंड वरती येताना पाहायला मिळतो. ज्यावेळेला आता 8 बॉलचा खेळ इथे बाकी असणार आहे. 8 बॉल मध्ये धाव बनवायच्यात 22. याही वेळेला टप्पा पडला, बॉल बाहेरच्या दिशेने निघून गेला. आणखीन एक चांगला धाटणीचा बॉल, आउट स्विंगर बॉल पाहायला मिळाला आणि हाही बॉल टोटल आहे. हा जो खेळाडू चांगली बॅटिंग करत होता ना म्हणजेच सनी, तो आता अद्यापर्यंत विचार केला तर नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि कुठेतरी ती रणनीती आता टीम अभिराज लायन या संघाने आखली गेली आहे. ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये केतनला नॉन स्ट्राईक एंड वरती ठेवलं होतं त्याच पद्धतीने आता सनी यांना नॉन स्ट्राईक एंड वरती ठेवलं. 7 बॉल जिंकण्यासाठी 22 ची गरज. याही वेळेला टायमिंग प्रॉपर नाहीये. खेळाडू येतात गणेश पवार, टिपला झेल, बॅटर होते फेल. धक्का क्रमांक हा 4था. टीम माऊली मोटार्स या संघाला विकेटचं पतन. हा अगदी 38 धाव संख्येवरती आपल्याला मैदानाच्या बाहेर 4 विकेट आता जाताना पाहायला मिळत आहेत. काही गोलंदाजी केली आहे प्रशांत या गोलंदाजाने, अंबरला गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आणि अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली, बॅटिंग ही चांगली केली होती आणि आता बॅटिंगच्या जोरावरती आता गोलंदाजी देखील चांगली करताना पाहायला मिळत आहेत. आता येणारा उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये बॅटिंग करत असताना टीम माऊली मोटर्सच्या संघाला धाव बनवायच्या आहेत तर म्हणजे 22. अंबरला एंड करून बॉन ट्रॅक वरती षटक क्रमांक 5वा. अगदी अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती आपल्याला मनीष आता बॉन ट्रॅक वरती येताना पाहायला मिळतील. मूर गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मनीष आता बॉन ट्रॅक वरती आल्यानंतर खेळपट्टीचे विचार केलात ना तर सनी आणि त्याचबरोबर पारस आपल्याला पाहायला मिळते. सनी खेळपट्टीवरती स्ट्रायकिंग इनला 6 बॉल 22 ची गरज. अंबर लेन कडून हा गोलंदाज सज्ज होईल. ज्या वेळेला या खेळपट्टीचा विचार केलात ना तर या गेंड कडून फलंदाजीसाठी नंदनवन आहे. पहिला बॉल फटका बसलाय प्रशांत येथील. पहिल्याच बॉल वरती सनी सारख्या मोठ्या वादळाला आता शांत करण्याचं काम मनीषच्या माध्यमातून. धक्का क्रमांक 5वा. बॅटिंग करत असताना टीम माऊली मोटार्स संघाला विकेटचं पतन. पहिल्या 3 षटकामध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग राहिली होती ना असं वाटलं होतं टीम माऊली मोटर्सच्या संघाचं पूर्णपणे वर्चस्व या मॅच मध्ये आहे. ज्या वेळेला मजबूत पकड त्यांची आपल्याला पाहायला मिळते परंतु त्यानंतरचं प्रशांत ते षटक आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकांनी साथ दिली ना या गोलंदाजांना ती अफलातून दर्जाची आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती आता टीम अभिराज लायन संघ या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीची पकड आपल्याला पाहायला मिळते. परंतु अजूनही मॅच संपली नाहीये. 5 बॉल आणि 22 ची गरज आहे. नव्याने बॅटिंग साठी दाखल झाला अनिकेत आपल्याला पाहायला मिळेल. नो बॉलचा इशारा इथे आपल्याला येताना पाहायला मिळतोय. मॅच अजूनही संपली नाहीये. कहाणीमध्ये ट्विस्ट आता निर्माण झालाय. नो बॉल आलाय आणि त्याच्यानंतर मग येणारा पुढचा बॉल तोही फ्री हिट स्वरूपाचा असणार म्हणजे
जो नवीन बॅटर आला त्याला अगदी मन मोकळेपणाने बॅटिंग करण्याची संधी अगदी त्याला पहिल्या बॉलवरती आता इथे मिळणार आहे. नेक्स्ट बॉल. याही वेळेला कोणताही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथे राहिला नाहीये. अलॉंग द कार्पेट जो बॉल ट्रॅव्हल झाला, एक धाव घेतली, दुहेरीचा प्रयत्न वेगाने राहिलाय. चांगली फेकी, वा चांगलं गॅदर सुद्धा पाहायला मिळालं आणि एक फिल्डिंगचा उच्च दर्जा आपल्याला पाहायला मिळेल. क्लास दाखवली धावचीच्या सोबत आणखीन एका बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकेटचं पतन. बॉल होता फ्री हिटच्या बॉलवरती फक्त फलंदाज हा एका मध्ये आउट होऊ शकला असता आणि तोच पर्याय आता या बॅटिंग करत असताना टीम आपली मोटारच्या संघाने शोधून काढला आणि फ्री हिटच्या बॉलवरती देखील आता तो फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. याही वेळेला आक्रमण लॉफ्ट केलंय. पहा मॅच अजून संपली नाहीये. एक दर्जेदार स्ट्रोक, सिक्सर. षटकार आला आणि आता मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालं. अगदी 3 बॉल जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची गरज. हा बॉल फार महत्वाचा या दृष्टिकोनातून मॅचच्या. या बॉल वरती आता काय घडणार ते पाहायचंय. एका साईडला अभिराज लायन, दुसऱ्या साईडला माऊली मोटार्स. कोण टप्प्याचा बॉल याही वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं. तिथे गणेश पवार आले, चांगल्या पद्धतीची कॅच कम्प्लीट केली आणि काही वेळेला फलंदाजाला आणि आता 9व्या क्रमांकावरती आपल्याला अभिजित टेंबे आता बॅटिंग साठी येताना पाहायला मिळतील. नॉन स्ट्राइक एंडला पुन्हा आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. इथून काहीतरी आता पराक्रम करावा लागणार आहे. इथे आता काय घडणार, चमत्कार इथे घडेल का तेही आपल्याला पाहायचं. बॉलिंग गोलंदाजी मार्कवरती आता मनीषने चांगली गोलंदाजी केली आहे. 2 बॉल 14ची गरज आहे. येणारा राईट मोर द विकेटने पुढचा बॉल. नेक्स्ट बॉल ऑन द ट्रॅक. काही वेळेला अभिजित टेंबे पुढे आले आणि त्याच्यानंतर बॉलला देखील पुढे पाठवायचं होतं. त्याच्यानंतर मग हा डॉट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळतं. आता औपचारिकता अशा पद्धतीने टीम अभिराज लायन संघाचं चांगलं वर्चस्व पाहायला मिळालं. मग बॅटिंग साठी आले आणि चांगल्या धाव बनवल्या होत्या. त्याच्यानंतर गोलंदाजी आणि त्याचबरोबर फिल्डिंग या मॅच मध्ये तितकस प्रभावित करताना पाहायला मिळाले. अभिजित टेंबेचा पहिला वार 9व्या क्रमांकावरती अभिजित आले आणि त्याही वेळेला बॉलला सीमारेषा पार पाठवला. परंतु टीम अभिराज लायन हा संघ विजयी होताना पाहायला मिळतोय. विजय संघांचे हार्दिक अभिनंदन आणि त्याचबरोबर टीम माऊली मोटार आपला संघ या स्पर्धेमध्ये दाखल केलात, परंतु यश हाती नाही आलं. त्यासाठी देखील आपल्याला खूप सारं कौतुक आणि पुढच्या येणाऱ्या वाटचालीसाठी देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. घेऊया छोटासा डीजे ब्रेक. डीजे